नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2चा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, आपण गणित भाग 1 ची सुद्धा सराव प्रश्नपत्रिका बनवलेली आहे किंवा त्याचे व्हिडिओ आपण याआधी चॅनलवर अपलोड केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 याची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 बघणार आहोत. तर ही प्रश्नपत्रिका सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 तर प्रश्न क्रमांक 1 आपण बघूया. योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा याच्यासाठी एकूण 4 गुण आहेत. ओके, तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय आपण काय करायचं आहे, उत्तरामध्ये निवडायचा आहे आणि जे काही लेटर आहे ABCD तो ऑप्शन्समध्ये आपण लिहायचा आहे. तर बघा, योग्य पर्याय निवडामध्ये पहिला प्रश्न आहे 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर किती असं विचारलेलं आहे. तर त्यासाठी पर्याय दिलेले आहेत कॉस वर्ग थीटा, साइन वर्ग थीटा, सेक वर्ग थीटा आणि टॅनचा चौथा घात थीटा. तर याच्यामध्ये अचूक पर्याय कुठला येणार आहे? तुम्हाला जे 3 सूत्र आहेत त्रिकोणमितीमधली ती पाठ असली पाहिजे. त्यामुळे अचूक पर्याय येणार आहे 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. हे उत्तर लिहायचं कसं आहे? सी ऑप्शन्स आणि काय उत्तर आहे त्याचं? सेक वर्ग थीटा. अशा पद्धतीने तुम्ही मांडू शकता. आता बघा, त्यातला आता आपण दुसरा प्रश्न बघूया. P-4 3 या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर डॉट डॉट आहे. बघा, P-4 3 या बिंदूचं आरंभ बिंदूपासूनचं अंतर किती आहे? तर आरंभ बिंदूपासूनचं अंतर काढत असताना बघा, फक्त आरंभ बिंदूसाठी सांगतोय मी. एक्स किती दिला आहे बघा, -4 आणि वाय किती दिलेला आहे 3. पूर्ण अंतराचं सूत्र वापरायची गरज नाही. जर आरंभ बिंदूपासून विचारलं असेल तर अंतर बरोबर म्हणजे आरंभ बिंदूपासूनचं अंतर बरोबर कसं काढायचं बघा, वर्गमुळात एक्स वर्ग अधिक वाय वर्ग. ते बघा, वर्गमुळात एक्सची किंमत किती आहे बघा, -4चा वर्ग आणि वाय बरोबर किती आहे 3चा वर्ग. मग बघा, अंतर बरोबर किती येणार आहे 4चा वर्ग -4चा वर्ग 16. जरी वजा असला तरी वर्ग अधिक येतो. 4चा वर्ग 16 आणि 3चा वर्ग 9. 16 आणि 9 किती आले बघा, 25. 25चं वर्गमूळ किती येणार आहे 5. म्हणजे पूर्ण अंतराचं सूत्र वापरायची गरज नाही. जर आरंभ बिंदू असा शब्द आला असेल तर एक्स आणि वाय काढायचे. हा -4 हा 3 आणि एक्स वर्ग अधिक वाय वर्ग त्याचं वर्गमूळ घ्यायचं. ओके, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9 आणि 16 आणि 9 25, 25चं वर्गमूळ 5. त्यामुळे याचं अचूक उत्तर किती येणार आहे बघा, पर्याय D5 हे त्याचं अचूक उत्तर असणार. ओके, आता बघा पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. जर त्रिकोण LMN समरूप त्रिकोण HIJ आणि LM/HI बरोबर 2/3 तर बघा, पर्याय काय दिलेले आहेत? त्रिकोण LMN हा लहान त्रिकोण आहे, त्रिकोण HIJ लहान त्रिकोण आहे, दोन्ही त्रिकोण समान आहेत, ती पर्याय दिलेला आहे. निश्चित सांगता येणार नाही. तर त्यासाठी हे गुणोत्तर बघा किती दिलेलं आहे. LM किती आहे 2, HI किती आहे 3. यातला लहान कोण? लहान कोणाचं गुणोत्तर आहे? LMच्या समोर किती आहे 2. मग LM कुठल्या त्रिकोणामध्ये येतोय? LM. मग ज्याचं गुणोत्तर लहान तो त्रिकोण काय झाला? लहान. पर्याय क्रमांक काय येणार आहे? 1. हे उत्तर तुम्ही तिथं लिहा की ज्याचं गुणोत्तर लहान तो लहान, ज्याचं गुणोत्तर मोठा याच्याचं 3 आहे, याच्या कुठल्यामध्ये येतं? दुसऱ्या. म्हणजे दुसरा त्रिकोण हा मोठा असणार आहे, पण इथं पर्याय काय दिले? लहान त्रिकोण. सो LMN हा लहान त्रिकोण आहे, हे अचूक उत्तर येणार. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4. तर 4 मध्ये काय विचारलं बघा, एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या 2 वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील? बघा, जर 2 वर्तुळ, आता इथं मी कच्ची आकृती काढतोय, बाहेरून एकमेकांना स्पर्श करत असतील, ओके, म्हणजे इथं स्पर्श करत असतील तर यांना जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतील? तर बघा, इथली सॉरी, तर व्यवस्थित आहे, एक आणि याला स्पर्श करणारी दुसरी आहे. ओके, तर इथून जाणारी एक, इथून दुसरी आणि इथून खालून तिसरी, म्हणजे याला टच करणार. ओके, सो अशा प्रकारे एकूण किती स्पर्शिका काढता येतात? 3 स्पर्शिका काढता येतात. एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या, म्हणजे इथं दोघांना सामायिक, मधून एक आणि खालून एक, अशा एकूण 3 स्पर्शिका आपल्याला काय करता येतात? जास्तीत जास्त काढता येतात. याच्या व्यतिरिक्त जास्त काढता येत नाही. म्हणून लक्षात काय ठेवायचं? एकमेकांना जर वर्तुळ बाहेरून स्पर्श करत असतील
तर त्यांना जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतात? तर एकूण 3 स्पर्शिका त्यांना काढता येतात. तर आता आपण प्रश्न क्रमांक 1 ब खालील उपप्रश्न सोडवा. हा जो 4 गुणांचा प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्न 1 गुणांसाठी. तर तो प्रश्न आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, खालील दिलेले त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही ते ठरवा. बघा, इथं 3 संख्या दिलेल्या आहेत म्हणून त्याला त्रिकूट म्हणायचं. आणि ते त्रिकूट पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही ते ठरवायचं. मग ते त्रिकूट पायथागोरसचं आहे की नाही हे ठरवण्यासाठी काय करायला पाहिजे बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यातील मोठी संख्या बघा, याच्यातील सर्वात मोठी संख्या किती आहे? 17. 17चा वर्ग करायचा. जर तुम्ही 17चा वर्ग केला, 17 गुणिले 17, तर तो येणार आहे 289. याला क्रमांक 1 द्या. आता बघा, राहिलेल्या इतर 2 संख्या म्हणजे किती? 15 आणि किती आहे? 8. त्यांचा वर्ग करायचा. ओके, आणि त्यांची बेरीज करायची. म्हणजे 15चा वर्ग किती येईल बघा? 225. आणि 8चा वर्ग किती येणार आहे? 64. म्हणजे 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग, 5 आणि 4 9. ओके, परत 6 आणि 2 8 आणि 2 289. म्हणजे 1 व 2 वरून दोन्ही समान आलेले आहेत. 1 व 2 वरून बघा, म्हणजे काय होणार आहे? 17चा वर्ग बरोबर पुन्हा इतका येतोय 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग. म्हणजे एका संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजा इतका येतो. आणि म्हणून 15 8 17 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे आपलं झालं उत्तर. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. आता प्रश्न क्रमांक 2 बघा, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 सेमी आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 व उंची 6 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता बघा, समजा पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणजे B1 किती दिलेला आहे बघा? B1 9 दिलेला आहे. आणि त्याची उंची म्हणजे H1 किती दिलेला आहे बघा? H1 बरोबर 5. B1 9 H1 5. आणि दुसऱ्या त्रिकोणाचा जर आपण बघितलं पाया, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया म्हणजे B2 किती दिलेला आहे बघा? 10. आणि उंची म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची 6 दिलेली आहे. मग आता समजा त्यांची क्षेत्रफळ A1 आणि A2 आहेत. ओके, मग कुठला नियम वापरायचा बघा, किंवा कुठला गुणधर्म वापरायचा? त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तरावरून, किंवा त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हा नियम वापरायचा. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, जे समजा पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचं A2 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे किती येणार आहे बघा? B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. म्हणजे A1 छेद A2 बरोबर बघा, पहिल्या त्रिकोणाचा पाया किती आहे? 9 गुणिले H1 किती आहे बघा? 5. B2 म्हणजे 10 गुणिले 6. मग किती येणार आहे बघा? 5 एक्के 5 आणि 5 दुनी 10 आहे. ओके, परत 9 आणि 6, 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9. बघा, 5 एक्के 5, 5 दुनी 10, 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9. म्हणजे किती येणार आहे बघा? A1 छेद A2 बरोबर 3 एक्के 3 आणि बे दुनी 4. तर खाली उत्तर लिहायचं, त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर किती असणार आहे? 3/4 असं शब्दात तुम्ही परत लिहा. ओके, म्हणजे हे त्याचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे 3/4. आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. रेषाखंड BC बरोबर 8 सेमी काढा व त्याचे 4 समान भाग करा. बघा, आपल्याला काय करायचं? रेषाखंड BC किती सेमी काढायचा? तर 8 सेमी काढायचा. ओके, तर पहिल्यांदा आपण काय करूया? रेषाखंड BC हा 8 सेमीचा काढूया आपण. तर बघा, 8 सेमीचा काढत असताना शून्यापासून घेतलेला आहे मी आणि बरोबर 8 सेमीचा मोजून काढलेला. तर त्याला नाव दिलं मी AB. ओके, आणि AB किती सेंटीमीटरचा काढलेला आहे? सॉरी, BC सांगितलं, त्यामुळे इथे B आणि C लिहिलं. ओके, BC बरोबर 8 सेमी काढलेला आहे. आता त्यानंतर काय करायचं बघा, त्याचे 4 समान भाग करायचे. त्यासाठी काय करायचं बघा, कोन मापक घ्यायचं आणि साधारण अंदाजे 40 घेऊ शकता किंवा 50 अंश. तर 40 अंशाचं घेतोय मी. ओके, 40 अंशाचा कोन काढायचा. ते इथे 40 अंश लिहिलेला आहे आणि B पासून 40 अंश. आता एकदा 40 अंश घेतला की इकडे खाली पण आपल्याला 40 अंशच घ्यायचा आहे. ओके, त्यामुळे फिक्स करा 40 अंश, 50 अंश
30 अंश घेतला तरी चालतं. मग आता सी वर पण ठेवायचं आणि इकडून खालील बाजूकडून आपण 40 अंशाचं काढायचं. तर त्यासाठी मी हे मॅच केलेलं आहे आणि इकडं 40 अंश. ओके. आणि मग हे काढून झाल्यानंतर आपल्याला 4 समान भाग करायचे आहेत रेषाखंडाचे. त्यामुळे दोन्हीकडे किती अंशाचा काढलेला, इथं 40 अंश आणि इथं पण 40. आता बघा एकूण किती समान भाग करायचे आहेत, त्याचे 4 समान भाग करायचे. तर काय करायचं बघा, कंपासात एक विशिष्ट अंतर घ्यायचं की जेणेकरून आपल्याला तो कंपास फिरवणं सोपं जाईल आणि थोडंसं कमी जास्त करून अंतर असे 4 कंस मारायचे. बघा इकडं एक मारलेला आहे मी पहिला, तो हा मी ब्लॅक पेन घेतलेला आहे मुद्दामून. एक पहिला मारलेला आहे, त्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा. तर असे समान अंतराचे 4 कंस मारून घ्या. त्यानंतर सी वर ठेवा. सी वर ठेवून इकडे एक मारा कंस. 1 2 ओके, अशा प्रकारे 4 मारतोय मी. 3 ओके, असे 3 मारले आणि आणखीन एक चौथा. ओके, म्हणजे समान मापाचे 4 कंस मारले. ते मारल्यानंतर ते आता जोडून घ्यायचे. ओके, म्हणजे बघा शेवटच्याला शेवटचा जोडून घ्यायचा. इथे हो तर तुम्ही त्याला नाव द्या. इकडे B1 B2 B3 आणि B4 म्हणा. इकडं C1 C2 C3 आणि C4 म्हणा. मग आता C4 ला B जोडून घ्या. ओके, परत C3 ला B1 जोडून घ्या अशा प्रकारे. परत हा जोडून घ्या. परत B2 ला C1 जोडून घ्या आणि शेवटचा तास. एखादं कळालं नसेल तर व्हिडिओ थोडा मागे घ्या आणि परत बघा. सो अशा प्रकारे आपण किती भाग केलेले बघा, 1 2 3 4. तर त्या रेषाखंडाचे एकूण 4 समान भाग आपण केलेले आहेत. ओके, आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. तर प्रश्न क्रमांक 4 काय आहे बघा, A - 3 4 B - 7 6 असेल तर रेषाखंड एबीचा. ओके, इथे काय पाहिजे होतं, रेषाखंड एबीचा एबीचा जो मध्यबिंदू आहे बी त्याचे निर्देशक काढा. म्हणजे थोडक्यात इथं काय काढायचं आपल्याला, मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे. मग काय करायचं, पहिल्यांदा दिलेले बिंदू लिहून घ्यायचे. -3 4 आणि -7 आणि 6. मग एक्स किती येणार बघा, -3. ओके, आणि y1 किती येणार आहे बघा, याच्यामध्ये y1 ची किंमत येणार आहे 4. ओके, y1 ची किंमत 4. परत x2 ची किंमत -7. ओके, आणि y2 ची किंमत 6. बघा x1 -3 y1 4 x2 -7 आणि y2 6. मग मध्यबिंदू P चं सूत्र काय लिहायचं बघा, x1 + x2 छेद 2 y1 + y2 छेद 2. मग x1 ची किंमत किती आहे बघा, -3 आणि x2 ची किंमत किती आहे बघा, अधिक -7 भागिले 2. परत y1 किती आहे बघा, 4 आणि y2 किती आहे, अधिक 6 भागिले 2. मग आता इथं जर आपण बघितलं तर बघा -3 आणि -7 म्हणजे चिन्ह समान आहेत. चिन्ह समान असल्यास आपण काय करणार, बेरीज. म्हणजे 7 आणि 3 किती येणार बघा, 10 -10 छेद 2. 4 आणि 6 किती येणार बघा, 10 10 छेद 2. मग आता बघा -10 छेद 2 म्हणजे किती येणार बघा, 2 × 10. चिन्ह मात्र वजा, कारण एकाला चिन्ह वजा असेल तर उत्तर काय, तो वजा. आणि परत 2 × 10 म्हणजे नुसते 5 येणार आहे. मग काय येणार बघा, पी चे निर्देशक काय येणार, -5 आणि 5. हे काय असणार आहे, पी या बिंदूचे निर्देशक असणार. ओके, सो अशा प्रकारे आपण मध्यबिंदू पी चे निर्देशक काढू शकतो. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघणार आहोत. खालील कृती पूर्ण करा. चा कृतीयुक्त प्रश्न आपल्याला असतो आणि कोणतेही 2 प्रश्न इथं आपल्याला सोडवायचे आहेत. त्यासाठी एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत, पण त्यापैकी कुठल्याही 2 कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आणि 2 कृती पूर्ण करण्यासाठी 4 गुण, म्हणजे प्रत्येक कृतीला 2 मार्क आहेत. एकूण 4 चौकटी असतील. त्या 4 चौकटी तुम्ही भरल्यात की तुम्हाला अर्धा अर्धा याप्रमाणे 2 गुण, आणि असे 2 प्रश्न सोडवले की 4 गुण. तर बघा प्रश्न क्रमांक 1, सोबतच्या आकृतीमध्ये QPR किती अंशाचा आहे बघा, 90 अंश. आणि PM लंब आहे QR ला. QMR इथे दिलेला आहे बघा, हे एकाच रेषेवर आहे. PM बरोबर 10, QM बरोबर 8 आणि MR किती आहे ते काढायचं. तर बघा त्रिकोण PQR मध्ये QPR बघा, QPR हा किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. आणि रेख PM लंब आहे. रेख PM कुणाला लंब आहे, रेख QR ला लंब आहे. ओके, रेख PM लंब
क्यू आर. मग असं जर असेल तर आपण कुठला प्रमेय वापरणार आहे बघा. इथे मी कंसामध्ये लिहितो भूमिती मध्य प्रमेय. ओके, कुठला प्रमेय? भूमिती मध्य हाराफार द्यायची गरज नाही, भूमिती मध्य प्रमेय. ओके, मग भूमिती मध्य प्रमेयानुसार काय येणार बघा. पी एम चा वर्ग म्हणजे जो लंब आहे त्याचा वर्ग बरोबर कर्ण कोण आहे बघा, 90° समोरचा कर्ण क्यू आर, त्याचे दोन भाग म्हणजे क्यू एम आणि एम आर यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे पी चा वर्ग म्हणजे जो लंब आहे त्याचा वर्ग कर्णाच्या दोन भागाच्या गुणाकारा इतका असतो, म्हणजे क्यू एम गुणिले एम आर. इथं काय येणार आहे चौकटीत क्यू एम गुणिले एम आर येणार. आता बघा क्यू एम ची किंमत किती दिलेली आहे 8. ओके, ती तर ठेवूया. 10चा वर्ग किती येणार आहे बघा 100. ओके, गुणिले 8 इकडे येऊन काय होणार आहे भागिले, जे 100/8 100/8 केल्यावर किती येणार बघा 12.5 एकक. ओके, जर तुम्ही 100ला 8 भागून बघितलं तर बघूया आपण. सॉरी, 100ला 8 म्हणजे 8 एक्के 8. ओके, उरले 2 20. 8 गुणी 16 उरले 4. त्यानंतर पॉईंट घ्यायचा, शून्य घ्यायचे म्हणजे 40. तर किती येणार आहे 8×5 40. ओके, पॉईंट घेऊन 8×5 40 म्हणजे 12.5 एकक हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवायचे. ओके, आता आपण प्रश्न क्रमांक दुसरा बघूया, दुसरी कृती बघूया. तर आता आपण कृती क्रमांक 2 बघूया. त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा यल समांतर बाजू बी सी. ही रेषा यल आहे ती बाजू बी सी ला समांतर आहे आणि पी आणि क्यू या बिंदूत छेदते आहे कोणाला, ए बी ला आणि ए सी ला. तर ए पी बरोबर 4 आहे, पी बी बरोबर 8 आहे. ओके, पी बी बरोबर 8, ए क्यू बरोबर 6, तर क्यू सी किती येईल? तर बघा त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा यल कुणाला समांतर आहे बघा, रेषा यल समांतर बाजू बी सी. रेषा यल कुणाला समांतर आहे, बाजू बी सी ला समांतर आहे. मग बाजू बी सी ला समांतर असेल म्हणजे एखाद्या त्रिकोणामध्ये एक रेषा काय करत असेल, एका बाजूला समांतर आणि इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती काय करते, त्या दोन रेषांना समान गुणोत्तरात विभागते. हा कुठला प्रमेय आहे सांगा, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपण वापरणार आहे. म्हणजे पहिल्या इथं चौकटीत काय ना प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. मग तो कसा वापरतात, एपी छेद काय येणार आहे बघा पीबी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. ओके, मग आता हे जर सोडवायचं असेल तर आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागतो, म्हणजे 4 गुणिले क्यू सी आणि 8 गुणिले 6. मग बघा गुणिले 4 काय होणार भागिले, आणि 8 गुणिले किती असणार आहे 6, आणि हे गुणिले 4 इथे येऊन काय होतील भागिले. मग बघा कसं येणार आहे ते 4 एक्के 4 आणि 4 दुनी 8. मग 2 गुणिले 6, 2 गुणिले 6 किती येणार आहे बघा 6 दुनी 12. काही ज्यावेळी दिलं नसेल त्यावेळी एकक असं लिहायचं, म्हणजे क्यू सी बरोबर किती येणार आहे सांगा 12 एकक हे त्याचं काय येणार आहे उत्तर येणार. ओके, आता आपण कृती क्रमांक 3 बघूया. एका त्रिकोणाचे शिरोबिंदू 4 7 8 4 7 11 आहेत. त्रिकोणाच्या मध्यघात संपाद बिंदूचे निर्देशक काढा. तर बघा कृतीमध्ये काही हे दिलेलं नाही आहे आपल्याला, तरी पण हे आपल्याला काढून घ्यावं लागणार. 3 बिंदू लिहून घ्यायचे आणि मग x1 किती येणार बघा 4 आणि y1 किती येणार 7. x2 किती येणार 8 आणि y2 बरोबर 4. परत x3 7 आणि y3 किती येणार आहेत सांगा 11. ओके, मग आपलं मध्यका संपाद बिंदूचं सूत्र काय, x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 आणि y1 अधिक y2 छेद y3 छेद 3. आता बघा 4 x1 ची किंमत किती आहे 4, x2 ची किंमत 8 आणि x3 ची किंमत किती येणार आहे मग 7 येणार. ओके, परत y1 ची किंमत 7, y2 ची किंमत 4 आणि y3 ची किंमत किती येणार आहे सांगा 11. ओके, मग आता बघा हे 8 आणि 4 12 आणि 12 आणि 7 19 येणार आहे, म्हणजे 19/3 म्हणजे हे बरोबर आलेलं आहे आपलं. आता इकडे बघूया आपण 7 आणि 4 11, 11 आणि 11 22 म्हणजे किती येणार आहे बघा 22/3 हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण ही कृती पूर्ण करून त्या मध्यका संपाद बिंदू जी चे निर्देशक काढलेले आहेत. ओके, इथे आपण या प्रश्नपत्रिकेचा पहिला भाग संपवत आहोत. इतर जो पुढचा भाग आहे किंवा पुढचे प्रश्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. ओके, तो पुढील व्हिडिओ ज्यावेळी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून ज्यावेळी तो व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. ओके, थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 2 अ पर्यंत बघितलेला होता. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघतो, 2 ब बघतो. ओके, तर 2 ब आहे खालील उपप्रश्न सोडवा, त्यासाठी 8 गुण आहेत. एकूण 5 प्रश्न असणार आहेत, त्यातील कोणतेही 4 सोडवायचे. कोणतेही 4 जर सोडवायचे असतील
आता एकूण 5 दिलेले त्यातले कोणतेही 4, 4 दुनी 8, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. तर पहिला प्रश्न बघा काय आहे. केंद्र पी व त्रिज्या 3.3 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील यम बिंदूतून स्पर्शिका काढा. बघा, त्यावरील यम बिंदूतून त्याला काय काढायचे, स्पर्शिका काढायचे. म्हणजे काय करायचं बघा, याच्यामध्ये पट्टी पहिल्यांदा घ्या. पट्टीच्या साह्यानं कंपासमध्ये तुम्ही कितीचं अंतर घ्यायचं आहे बघा, 3.3, म्हणजे हे शून्यावर ठेवा आणि 3.3 एवढं अंतर कंपासमध्ये घ्या आणि कंपासमध्ये घेऊन ओके वर्तुळ काढा. 3.3 सेंटीमीटर असणार. ओके, आता हे मी पेन दाखवत असल्यामुळे वर्तुळ काढलं. ते वर्तुळ काढल्यानंतर बघा काय करायचं तुम्हाला. हा वर्तुळाचा केंद्र आहे, त्याच्या केंद्राचं नाव आहे पी. तर पी बिंदूपासून अशी सरळ रेष मारा अशी. मग साधारण इथे समजा यम असेल, वर्तुळावरील बिंदू यम कुठेही घेतला तरी चालतं. तर वर्तुळावरील बिंदू यम पासून आपल्याला काय काढायचे, स्पर्शिका काढायची. मग कशी काढणार बघा, आपण स्पर्शिका काढत असताना, ही स्पर्शिका काढत असताना बघा यम वर ठेवून, ओके, यम वर ठेवायचा आहे. यम वर ठेवून आपण साधारण इकडं इकडं अंदाजे एक कंस मारायचा आणि तेवढाच कंस आपण इकडं मारायचा. बघा, जेवढा डाव्या साईडला मारलेला तेवढाच उजव्या साईडला यम वर ठेवून मारायचं. समजा हे काहीतरी बिंदू नाव द्यायची तशी काही गरज नाही, समजण्यासाठी मी देतो ए बी असे आहेत. आता ए बी ला काय करायचं, लंब दुभाजक काढायचं. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन लंब दुभाजक काढायचं. म्हणजे बघा, मी इथं बी वर ठेवला की बी ला काय केलं, निम्म्यापेक्षा जास्त. निम्मा म्हणजे कोण, यम. यम पेक्षा थोडासा जास्त. आणि मग बी वर ठेवून एक कंस इकडे मारा, एक कंस खाली. आता तसंच ए वर ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त एवढंच अंतर आहे. एक कंस इकडे मारा, एक कंस इकडे, आणि मग यातून जाणारी काय काढा, स्पर्शिका काढा वर्तुळ. हे बघा, तर ती काय करते, वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करते. ठीक आहे, तर ती वर्तुळाला काय करते, यम या बिंदूमध्ये स्पर्श करते, आणि म्हणून तिला काय म्हणायचं, स्पर्शिका म्हणायचं. तर अशा प्रकारे आपण काय काढू शकतो, वर्तुळाला स्पर्शिका काढू शकतो. ओके, आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. जर साइन थीटा बरोबर 7/25, तर कॉस थीटा व कॉस थीटाची किंमत काढा. ओके, टॅन थीटाची किंमत विचारलेली नाही आहे, फक्त कॉस थीटाची किंमत विचारलेली आहे. ओके, साइन थीटा बरोबर 7/25, तर कॉस थीटाची किंमत काढायची आहे. तर यासाठी काय करायचं बघा, हा प्रश्न सोडवत असताना सर्वात प्रथम तुम्ही सूत्र लिहून काढा. ओके, तर ते सूत्र असं आहे बघा, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. हे सूत्र लिहा. आता साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. मग आता आपण साइनची किंमत दिलेली ठेवूया 7/25, म्हणजे बघा 7/25, त्याचा आपण वर्ग करूया, अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता बघा 7चा वर्ग किती येणार आहे, 25, सॉरी 7चा वर्ग 49. बघा 7×7=49, 7चा वर्ग 7 × 7 7×7=49, आणि 25चा वर्ग बघा, 25चा वर्ग येणार आहे 625, अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता हे अधिक आहेत ते इकडे येऊन काय होणार आहेत बघा, वजा होणार आहेत. म्हणजे कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वजा 49/625, म्हणजे अधिक इकडे येऊन काय झाले,
वजा झाले. आता या एकचा छेद काही नाही म्हणजे किती येणार आहे बघा, एक. ओके, तो काही नाही म्हणजे किती असणार आहे, छेद एक. मग छेद एक आहे, 625 आहे, म्हणजे छेद समान नाही आहे. आणि छेद जर समान नसेल तर आपण तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे काय करायचं बघा, 1 × 625 वजा 1 × 49 आणि छेदामध्ये येणार आहे 1 × 625. म्हणजे 1 × 625, 1 × 49, ओके, किंवा 49 × 1 मध्ये वजा चिन्ह आणि छेदात छेदांचा गुणाकार. ओके, मग आता आपण इकडे लिहूया. आता याच्यामध्ये बघा 625 × 625 म्हणजे काय येणार आहे बघा, कॉस वर्ग थीटा बरोबर 625 × 625, 49 आणि 625 × 625 म्हणजे कॉस वर्ग थीटा बरोबर किती येणार आहे बघा, 625 वजा 49. मग 625 वजा 49 किती येणार आहे बघा, 576/625. मग वर्ग जाण्यासाठी काय करायचं बघा, वर्गमूळ घेऊन, वर्ग जाण्यासाठी काय करायचं, वर्गमूळ घ्यायचं. वर्गमूळ घेऊन काय होणार बघा, कॉस थीटा बरोबर 576 हा कोणाचा वर्ग आहे, तर 24. ओके, वर्गमूळ घ्यायचं. 576 हा कुणाचा वर्ग आहे, 24चा. त्यामुळे 576चं वर्गमूळ 24 आणि 625 हा कुणाचा आहे, 25चा. ओके, कारण 25चा वर्ग 625, त्यामुळे 625चं वर्गमूळ 25. म्हणजे कॉस थिटा बरोबर किती येणार आहे बघा, 24/25 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके, अशा प्रकारे कॉस थिटा किती येणार आहे, 24/25. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. आकृतीत त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D बिंदू असा आहे की कोन BAC बरोबर कोन ADC, तर सिद्ध करा की CA चा वर्ग बरोबर CA गुणिले CD. आता यासाठी काय करायचं बघा, तर याच्यामध्ये दोन त्रिकोण घ्यायचे. त्रिकोण ABC व त्रिकोण बघा ABC एक घ्यायचा आणि दुसरा त्रिकोण ADC मध्ये. ओके, एक मोठा त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण घ्यायचा ADC मध्ये. तर बघा या त्रिकोणामध्ये काय काय दिलेलं आहे, कोण BAC म्हणजे बघा हा मोठ्या त्रिकोणातला BAC कुणाला एकरूप आहे बघा, दिलेला आहे BAC बरोबर कुणाला ADC, कोण ADC. ओके, समान म्हणजेच एकरूप आहे. हे आपण काय करूया, पक्ष म्हणा किंवा दिलेले आहे असं म्हटलं तरी चालतंय. पक्ष दिलेला आहे. आता दुसरं हे झाले कोण. परत कोण ABC मध्ये पण हा C आहे आणि ADC मध्ये पण कोण C आहे, म्हणजे दोघांमध्ये सामायिक आहे. मग मोठ्या त्रिकोणामध्ये कोण C कसा आहे बघा, BCA. ओके, BCA एकरूप बघा, BCA एकरूप. लहान त्रिकोणामध्ये कसा आहे बघा, ACD किंवा DCA. बघा दुसऱ्या त्रिकोणामध्ये हा जो ADC आहे त्याच्यामध्ये कसा आहे, तो 2 नंबरच्या त्रिकोणामध्ये DCA. दोन्ही मध्ये काय आहे, तो सामायिक कोण आहे, सामायिक कोण. मग आता बघा आपल्याला काय करायचं, ते दोन्ही कोणला कोण एकरूप झाले म्हणून त्रिकोण ABC समरूप. दोन त्रिकोण एकमेकाला काय असणार आहेत, समरूप असणार आहेत. कुठल्या कसोटीनुसार सांगा, कोको म्हणजे कोण कोण कसोटीनुसार दोन त्रिकोण एकमेकाला काय असणार आहेत, समरूप असणार आहेत. मग ADC ला समरूप कोण येणार आहे बघा, त्रिकोण. तर बघा दुसरा त्रिकोण ADC असं नाव लगेच लिहायचं नाही. तर बघा इथे A आहे तर इथं कोण आहे, D आहे. A ला कोण आहे, D, म्हणजे पहिला कुठला येणार सांगा, D येणार. A ला कोण येणार, D. परत C ला C आहे म्हणजे शेवटी जर C असेल तर इथं पण शेवटी काय येणार, C. D नाव काय राहिलं बघा, DC आणि हा राहिला कोण, A असणार आहे. म्हणजे याचं नाव कसं लिहायचं, DA. म्हणजे सिक्वेन्स व्यवस्थित मॅच करायचं. मग आता आपल्याला सिद्ध करायचं काय पाहिजे बघा, आपल्याला CA पाहिजे म्हणजे पहिला आणि तिसरा घ्यायचा. मग इकडचा
तर बघा इकडचा जर आपण सी ए घेतला तर इकडचा कोण येणार आहे बघा सी डी. ओके, मग कसं लिहूया सी ए. बघा सी ए घेतला तर सी ए छेद इकडचा पण कोण येणार पहिला आणि तिसरा सी डी. इथं पहिला आणि तिसरा, इथं पण पहिला आणि तिसरा हे शेवटचे कडेचे दोन घेतलेले. आता बघा सी ए सी डी आणखीन कोण पाहिजे बघा सी बी एक पाहिजे. म्हणजे शेवटचे दोन घेतले सी आणि बी तर इकडचा कोण येणार सांगा ए सी. ओके, म्हणजे बघा सी बी जर घेतला पहिल्या त्रिकोणातला तर दुसऱ्या त्रिकोणातला कोण येणार आहे सी ए येणार. ओके, सी ए म्हणजे याला कसल्या बाजू म्हणायच्या संगत बाजू. जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजूंचा संगत बाजू समरूप असतील तर संगत बाजूंचं गुणोत्तर काय असतं समान असतं. कोको कसोटीनुसार दाखवलंय आपण समरूप. मग आता तिरकस गुणाकार बघा सी ए गुणिले सी ए काय होणार आहे बघा सी ए गुणिले सी ए आणि सी बी गुणिले काय होणार आहे बघा सी डी. मग सी ए गुणिले सी ए म्हणजे सी ए चा काय होणार वर्ग आणि सी बी गुणिले काय येणार आहे सी डी. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपला इथे पूर्ण होता. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. सोबतच्या आकृतीमध्ये बघा पी एस आर मध्ये दिलेल्या माहितीवरून पी आर म्हणजे हा पी आर काढायचा आहे आपल्याला आणि इथे 6 दिलेला आहे प्रश्न. पी आर आणि एस पी काढ. एस पी ही किंमत काढायची. तर बघा ह्या आकृतीमध्ये जे काही दिलं ते पहिल्यांदा लिहून घेऊया. त्रिकोण सगळी माहिती ही आकृतीमध्येच दिलेली आहे पी एस आर मध्ये. ओके, बघा पी एस आर मध्ये कोण यस किती अंश आहे बघा. जर यस कडे बघितलं तर आपण 90 अंश. परत कोण पी किती अंश आहे 30 अंश आणि त्यामुळं आपोआपच कोण आर बरोबर किती असणार आहे 60 अंश. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. ओके, त्यामुळे 190 130 आपोआप राहिलेला किती असणार आहे 60. कारण तिघांची मिळून बेरीज किती होते 180. मग याला काय म्हणायचं शिल्लक कोण. आपोआपच तो 60 अंश असणार आहे. ओके, आता बघा त्यानंतर आता आपण इथं काय करणार आहोत तर हा त्रिकोण कुठला झाला 30 अंश 60 अंश आणि 90 अंश. तर बघा मी आकृती परत इथे काढतोय म्हणजे आपल्याला ते वरती दरवेळी बघायला लागणार नाही. तर इथे परत ती आकृती काढूया. हा 90 अंश एस पी आर आणि हा 6. ओके, आता बघा कुठला प्रमेय वापरायचा जसं मी सांगितलं 30 अंश 60 अंश 90 अंश 60 अंश आणि 90 अंश प्रमेयावरून तो प्रमेय इथं वापरायचा. 30 अंश 60 अंश 90 अंश प्रमेय काय सांगतो 30 अंशाच्या बघा 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू बरोबर 1/2 गुणिले वर्ग 1/2 गुणिले कर्ण. मग 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू बघा इथं पी किती अंश आहे 30 अंश. ओके, हा पी किती अंश आहे 30 अंश. मग 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू म्हणजे कुठली ते बघा यस आर आहे. यस आर बरोबर 1/2 गुणिले 90 अंशाच्या समोरचा काय असणार आहे कर्ण म्हणजे कर्ण कोण असणार आहे पी आर. मग आता यस आर बरोबर किती दिलेला आहे बघा 6. 1/2 गुणिले पी आर. ओके, म्हणजे पी आर आपल्याला शोधायचं आहे. मग हा छेद 2 म्हणजे भागिले 2 आहे तिकडे जाऊन काय होणार आहे गुणिले होणार आहे. म्हणजे पी आर बरोबर किती येणार आहे बघा आणि 1 न गुणून काही फरक पडत नाही त्यामुळे गुणिले 2 तिकडे झाले 6 गुणिले 2 तर पी आर बरोबर किती येणार आहे 12. आता बघा दुसरं जे आपल्याला काढायचं आहे तो आहे एस पी. मग त्यासाठी आता प्रमेय काय तर 60 अंशाच्या हे तुम्ही एकाखाली एकच लिहा आकृती दिसण्यासाठी मी इथे लिहितोय 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू. बघा 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू कशी असते वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. हा 30 60 90 चा प्रमेय सांगतो. 60 अंश बघा इथं आहे 60 अंश आर उर्वरित कोण म्हटलं त्याला. 60च्या समोरची बाजू कुठली आहे बघा एस पी जे की आपल्याला शोधायचं एस पी. वर्गमुळात 3/2
गुणिले कर्ण कोण आहे बघा, टी आर, 90° समोरचा कर्ण टी आर, एस पी, वर्गमुळात 3/2 गुणिले पी आर किती आहे बघा, आत्ताच आपण काढलेला आहे 12. मग आता ह्या दोघांचा भाग घालवायचा म्हणजे बघा किती येणार आहे, एस पी बरोबर बे के बे, बेसख्ख 12, 6/3. ओके, 6/3 सेमी म्हणा किंवा एकक म्हणा. ओके, शक्यतो जर काही दिलं नसेल तर एकक म्हणा, नसेल तर सेमी. ओके, प्रश्नामध्ये समजा 6 सेमी दिलं तर सेमी म्हणा, आणि ज्यावेळी काहीच दिलेलं नसेल, ओके, इथे जर बघितलं आपण 6 सेमी दिला असेल तर मग सेमी लिहा, नाहीतर इतर वेळी एकक लिहा. ओके, तर अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आहे तो आपला झालेला आहे पूर्ण. आता आपण शेवटचा 5वा प्रश्न बघू. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. चक्रीय चौकोन एम आर पी एन मध्ये, बघा कुठल्या प्रकारचा चौकोन आहे, चक्रीय चौकोन आहे. एम आर पी मध्ये कोण आर बरोबर 5x - 13 आणि कोण एन बरोबर, जर आपण बघितलं कोण एन बरोबर तर 4x + 4. तर आर आणि एन यांची मापं आपल्याला काढायचे. तर बघा आता याच्यामध्ये आपण काय करणार, एक चक्रीय चौकोन काढणार आणि याच्यामध्ये बघा कुठला आहे तो चक्रीय चौकोन आहे. ओके, तो चक्रीय चौकोन नाव काय आहे त्याचं बघा, एम आर पी एन. मग याच्यात आर आणि एन, बघा आर आणि, बघितलं आपण आर आणि एन हे कुठल्या प्रकारचे आहेत तर विरुद्ध, एकमेकाच्या समोरासमोरील कोण आहेत, विरुद्ध कोण आहेत. ओके, या समोरासमोरील कोण आहेत. मग बघा याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की चौकोन एम आर पी एन मध्ये, किंवा असा शब्द लिहूया आपण, चक्रीय चौकोन एम आर पी एन मध्ये कुठले कुठले दिलेत आपल्याला, कोन आर अधिक कोन एन यांची बेरीज किती असणार आहे, 180. कारण का, चक्रीय चौकोनाच्या कोनांच्या मापांची बेरीज, चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज बघा किती असते, 180° असते. चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180° असते. म्हणजे आर आणि एन हे समोरासमोरील कोन आहेत आणि म्हणून त्यांची बेरीज किती येणार आहे, 180. आता आर ची किंमत बघा 5x - 13, 5x - 13 अधिक एन ची किंमत किती आहे बघा, 4x + 4, 4x + 4. तर या दोन्हींची बेरीज किती असणार आहे, 180. आता हे जर आपण केलं 5x आणि 4x तर ते येणार आहे 9x. ओके, मग आता -13 आणि +4 म्हणजे बघा -13 आणि +4 चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजाबाकी होणार. 13 - 4 9, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, -9 बरोबर 180. मग -9 काय होणार आहे, अधिक, म्हणजे 9x बरोबर 180 अधिक 9 म्हणजे 9x बरोबर 189 आणि मग x बरोबर 189. आता 9x म्हणजे 9 आणि x मध्ये काय असतो, गुणाकार. मग ते गुणिले 9 इकडे येऊन काय होणार आहे, भागिले, म्हणजे x बरोबर किती येणार आहेत बघा, 9 2 18, 9 1 9, म्हणजे x बरोबर किती आलेला आहे सांगा, 21. मग आता कोण आर बघितलं तर कोण आर कसा दिलेला होता, 5x - 13, 5x - 13. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं 5 x ची किंमत किती आलेली आहे बघा, 21, म्हणजे 5 गुणिले 21 वजा 13 म्हणजे कोण आर बरोबर किती येणार आहे बघा, 21. 5 1 5 आणि 5 दुनी 10, 5 1 5, 5 दुनी 10, 105. त्यातून 13 वजा करायचे आहेत आपल्याला. ओके, मग 13 वजा केल्यानंतर किती होणार आहेत बघा, ते आर बरोबर, तर 5तून 3 गेलेले आहेत 2 आणि 10तून 1 गेलेले आहेत 9, म्हणजे आर बरोबर किती अंशाचा येणार आहे सांगा, 92. आता त्याचप्रमाणे
कोण n बरोबर किती दिला होता बघा, 4x अधिक 4 असं दिला होता. म्हणजे 4 गुणिले x ची किंमत किती आलेली आहे, 21 अधिक 4. म्हणजे कोण n बरोबर 4 एक्के 4, 4 दुनी 8, 84. 84 आणि 4 किती येणार आहेत बघा. कोण n बरोबर, तर आपण बघितलं कोण n बरोबर, तर 4 आणि 4 8 आणि 8 आणि 4 12. म्हणजे n बरोबर येणार आहेत 128. कोण n बरोबर 128, सॉरी 2184. कोण n बरोबर 4 आणि 4 8, ओके, आणि परत 8 म्हणजे 88. सॉरी, n बरोबर किती येणार आहे, 88°. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कोण n मिळालेला आहे 88°. ओके, तर अशा प्रकारे आपण इथं यातले 5 प्रश्न बघितलेले आहेत. इतर जे प्रश्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू.